शेवट अंतिम निर्णय संदीप भाईंचा असेल, आमदार साहेबांचा. आम्ही तर मागणी केली त्यांच्याकडे. आम्हाला जर समजा संधी दिली त्यांनी तर आम्ही त्या संधीचं सोन नक्कीच करू. घरातून डबे कुठे जाते किंवा मनी ऑर्डर बाहेरून कशी केली जाते, ह्यांची गाडीची एक स्कॉर्पिओ व्हाईट कलरची 30-40 नंबरची वाल्मिक कराडच्या ताप्यामध्ये असते, वाल्मिक कराडच्या पोराच्या पाठीमागे असती. हे लोकांना दिसतंय. एवढं मोठं पूर्ण महाराष्ट्रात हळहळ केली, साऱ्या जाती धर्मांनी डोळ्याला पाणी आलं. अगदी एक मी असा व्हिडिओ बघितला होता, एक न्यूज चॅनल लेडीज होते अँकर म्हणून, त्यांच्या डोळ्याला सगळं पाणी आलं. हालाकी त्यांना हे नसतं रडण्याचं, पण तरी बी त्यांचे अश्रू सुद्धा रुकले नाहीत. आणि हे एवढे नीच वृत्तीचे माणसं आज त्याला ह्यांच्या घरून डबा पुरवितात आणि मनी ऑर्डर सकट पुरवितात आणि त्यांच्या समर्थनामध्ये मागं उभा राहतात. बीड नगरपालिकेची जी निवडणूक होणार आहे ही खूप प्रतिष्ठेची होणार आहे. आजच पाहिलं तर मोठ्या प्रमाणात घडामोडीला वेग आलेला आहे आणि आता जे इच्छुक उमेदवार आहेत नगरसेवकांचे हे सुद्धा आता जोमाने आपापल्या मतदारसंघात पहिल्यापासूनच कामाला आहेत. एकूण 26 मध्ये जे काही नवीन चेहरा येतोय, अमोल गल्हर आपल्यासोबत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून पाहिलं तर ते त्या ठिकाणी काम करत आहेत. तुम्ही यावेळेस इच्छुक आहात आणि मला वाटतं तुतारीतून तुम्ही अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे. काय तयारी? इच्छुक अर्ज तर समजा भरलेला आहे आणि रात्री पक्षाचाही फॉर्म भरला गेलेला. शेवट अंतिम निर्णय संदीप भाईंचा असेल, आमदार साहेबांचा. आम्ही तर मागणी केली त्यांच्याकडे. आम्हाला जर समजा संधी दिली त्यांनी तर आम्ही त्या संधीचं सोन नक्कीच करू. निवडणुकीपुरतच फक्त तुम्ही सक्रिय असतात का इतर वेळी असतात? नाही, माझं खरं पाहिलं गेलं तर मी 2021 पासून सक्रिय आहे आणि वार्ड क्रमांक 26 हा बीड शहराची हद्द संपणारा वार्ड आहे. आणि गेल्या ट्रम्पच्या निवडणुकीच्या हिशोबाने 2016च्या हिशोबाने जर म्हणलं तर तिथं विकास कामं काहीच झालेली नाही. 2016ला जे नगरसेवक निवडून आले त्या नगरसेवकांनी काय केलं, स्वतःचं खडी क्रेशर आणि गुत्तेदारीमध्येच व्यस्त राहिले ते. आणि जयंती आली, गणेश उत्सव आला की त्याला फक्त निधी द्यायचा, कार्यकर्ते खुश करायचे आणि विकास कामाच्या बाबतीमध्ये शून्य. काय प्रलंबित समस्या आहेत वार्डमध्ये? प्रलंबित प्रश्न अनेक आहेत. विषय सांगायचं झालं तर भरपूर आहेत. आता ढोले वस्ती हा भाग शहराच्या हद्द संपणारा भाग आहे. आता जवळपास तिसरं टर्म असेल की ते लोक नगरपालिकेला मतदान करतात आणि त्या लोकांना अजून पीटीआर नाही आहे, घरकुलं नाही आहे आणि त्या लोकांनी जवळपास वन साईड मतदान गेल्या जे नगरसेवक विद्यमान होते गेल्या वेळेचे त्यांना वन साईड मतदान दिलेलं आणि काय अपेक्षा होत्या त्यांच्या, पण त्या अपेक्षा पूर्ण करायला शून्य ठरलेले आहेत ते. त्या हिशोबाने आता लोकांची बी चर्चा आहे की सगळ्याला हो हो करायचं, पण ह्या वेळेस त्यांना पाडायचं म्हणजे पाडायचं. तुम्हालाच का लोकांनी निवडून द्यावं, काय विजन आहे तुमचं? मी 2021 पासून जवळपास सक्रिय आहे आणि मी नगरसेवक नसताना बरेच कामं केले. ठीक आहे, वार्ड क्रमांक 21 मध्ये मी थोडंफार वार्ड क्रमांक 26 मध्ये मी थोडंफार लक्ष कमी केलेलं होतं, कारण की तिथं रनिंग नगरसेवक होते. मी त्या टायमाला योगी क्षीरसागर यांच्याकडे होतो, त्यामुळे त्यांचा पाठिंबा असल्यामुळे मला जरा थोडंफार इंटरफेअर करता येत नव्हतं. पण मी वार्ड क्रमांक 21 मध्ये जे आमचा गेल्या वेळेस होता 21, त्याच्यामध्ये जवळपास 70 ते 75 लाखाची कामं करण्यामध्ये मी यशस्वी झालेलो आहे. आणि प्रलंबित जे लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात त्या लोकांचे प्रश्न मार्गी लावायला मला 100% यश आतापर्यंत आलेले आहे. वारंवार जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांचं नाव घेत आहे, त्यांनी काय केलं, परंतु सध्या जर पाहिलं तर त्यांची त्या ठिकाणी चर्चा चांगली, खूप कामं केले. सत्य का? नाही, कामं केलेले दिसतात ना लोकांना. आता काय कामं केली ते लोक त्यांना आता मतदान पेटीतून दाखवून देतील. हा राहिला विषय, आता एक गाडेकर वस्ती म्हणून आहे, त्या गाडेकर वस्तीवर रस्ता मंजूर होता. आमच्या सोबतचा एक रस्ता मंजूर होता, तो आम्ही आमच्या 2022च्या ट्रमला 2022च्या साली आम्ही ते पूर्ण केला. त्यांचा बी एक रस्ता मंजूर होता, फक्त स्थानिक लेवलला नगरसेवकांनी लक्ष न दिल्यामुळे तिथला रस्ता आज बी झालेला नाहीये. आणि आता महागल्ली एक 8 दिवसापूर्वी चांगला पाऊस चालू होता, त्या लोकांची काय परेशानी निघली त्या लोकांना माहिती आहे. आणि तुम्ही इलेक्शन आलं की चमकायचं, लक्ष राहू द्या एवढी वेळेस असं म्हणायचं. आज जवळपास 9 वर्ष झाली या इलेक्शनला, त्यांनी कसलंच लक्ष दिलेलं नाही ह्याच्यामध्ये. आणि त्यांनी जर थोडंफार त्या 22-23 मध्ये जर लक्ष दिलेलं असतं, साधारण 23 मध्ये ते 2 रस्ते आम्हाला मंजूर केलेले होते. नगर उत्तानचे 2 दुसऱ्या टप्प्यामधले जे थोडंफार बजेट होतं तर माझ्या वार्डामध्ये इकडे 21ला टाकलेलं होतं, काही थोडंफार शिल्लक राहिलं होतं ते तिथं टाकलेलं होतं. तर त्यांनी काय केलं, आता मला इंटरफेअर करता येणार आणि त्यांनी स्वतः लक्ष न दिल्यामुळे तो रस्ता प्रलंबित राहिला. तिथं बी जवळपास 70-80 जवळपास मतदान आहे. आणि त्यांनी काय केलं, जे त्यांच्या जवळच आहे, जो त्यांचा कार्यकर्ता आहे
तिथं त्या भागामध्ये एकच समजा घर आहे, त्या भागात रोड दिली, पण ते जवळपास 70-80 लोकांचा विचार केला नाही त्यांनी. आता JCB नेऊन तुम्ही मागं मोर समजा मुरुम टाकाय, त्याला उपयोग नसतो. लोक 9 वर्षापासून जे त्रास काढलेल्या लोकांनी, ह्या वेळेस नक्कीच त्यांना मतपेटीतून त्यांना बरोबर हे करून देणार ते. राहिला विषय गेल्या वर्षीचाच आपला एक विषय झालेला आहे, पूर्ण महाराष्ट्र देशाने हळहळ व्यक्त केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची झालं तर एवढं हे असताना बी आता त्यांची गाडी वाल्मिक कराडच्या ताफ्यामध्ये आणि त्यांच्या घरून डब्बा जेलला आजवी जातो, पुन्हा मनी ऑर्डर केल्या जाते. आणि विषय सांगायचा म्हणजे झालं तर आज एवढं समजा हे असून बी त्यांनी मराठा समाजाविषयी कधी भावना नाही केली. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर त्यांच्या ताफ्यामध्ये त्यांची गाडी पुन्हा त्यांच्याच घरातले माणसं वाल्मिक कराडच्या मुलासोबत फिरलेले दिसतात. मग मराठा समाज, बहुजन समाज हे मतदान कसं करेल हे बी त्यांना मराठा समाजाला दिसतंय. आणि पूर्ण बार्शी नाका ह्या भाग पाळा क्रमांक 26 मध्ये सगळ्या लोकांना माहिती आहे की ह्यांच्या घरातून डबे कुठे जातात किंवा मनी ऑर्डर भरून कशी केली जाते. ह्यांची गाडीची एक स्कॉर्पिओ व्हाईट कलरची 30-40 नंबरची वाल्मिक कराडच्या ताफ्यामध्ये असते, वाल्मिक कराडच्या पोराच्या पाठीमागे असती. हे लोकांना दिसतंय. एवढं मोठं पूर्ण महाराष्ट्रात हळहळ केली, साऱ्या जाती धर्मांनी डोळ्याला पाणी आलं. अगदी एक मी असा व्हिडिओ बघितला होता, एक न्यूज चॅनल लेडीज होते अँकर म्हणून, त्यांच्या डोळ्याला सगळं पाणी आलं. हालाकी त्यांना हे नसतं रडण्याचं, पण तरी बी त्यांचे अश्रू सुद्धा रुकले नाहीत. आणि हे एवढे नीच वृत्तीचे माणसं आज त्याला ह्यांच्या घरून डबा पुरवितात आणि मनी ऑर्डर सकट पुरवितात आणि त्यांच्या समर्थनामध्ये मागं उभा राहतात. शेवटचा प्रश्न असेल, मतदारांना काय आव्हान असणार जर तुम्हाला तिकीट मिळालं? मतदारांना एवढंच आव्हान असेल, तुमचे पुढील 5 वर्षामध्ये कामं जवळपास 99% पूर्ण झालेले असतील. एक वेळेस संधी द्या, कारण की काम करणारा व्यक्ती आहे मी जवळपास पद नसताना बी 4 वर्ष झालं सक्रिय आहे. आणि लोकांच्या अडीअडचणी असू, दवाखाना असू, पोलीस स्टेशन असू, नळाला पाणी आलेलं असेल तर लाईट गेलेली असू, प्रत्येक प्रश्नाला लोकांच्या मी तिथं गेलेलो आहे आणि त्यांच्या प्रश्न मार्गी लावलेली आहेत. पाहतोय की हे होते 26 वार्डमधून उमेदवारी लढण्यासाठी इच्छुक असणारे अमोल गल्हर, आणि जे काही प्रश्न असतील ते मार्ग लावण्यासाठी मी तत्पर असेल असं सुद्धा ते म्हणतात. कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर धाणे, बीड.